आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। माझ्या नेतृत्वातील सरकार वाहून गेलं नव्हतं तर खेकड्यांनी धरण फोडलं। संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीतून ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग उद्या प्रदर्शित होणार। राष्ट्रवादीनं तुमच्या पाठीमध्ये काय खुपसलं म्हणून राष्ट्रवादी फोडली। उद्धव ठाकरेंचा मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीसांना सवाल। उडसूड दिल्ली मुजरा मार ही आपली संस्कृती नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरून उद्धव ठाकरेंची टीका। उद्धव ठाकरेंची भाजपला भीती का वाटते? मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर संपवा। उद्धव ठाकरेंचं मुलाखतीमध्ये वक्तव्य। 10 ऑगस्टपर्यंत अजितदादा मुख्यमंत्री होण्याची शक्यता। अजित पवारांच्या सीएम पदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचं खळबळजनक वक्तव्य। अपात्रतेबद्दल कोर्टाच्या निकालाचा दाखला देत चव्हाणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही। अनेक लोक राजकीय भविष्यवेत्ते झालेत, मात्र 10 ऑगस्टला काहीच होणार नाही। देवेंद्र फडणवीसांचं पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर। प्रत्येक पक्षाच्या लोकांना वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा। दरम्यान एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार, दुसरं कोणीही मुख्यमंत्री होणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शिंदेच मुख्यमंत्री राहणार याबाबत दादांना आधीच कल्पना, दादांनीही स्वीकारलं। फडणवीसांचं स्पष्टीकरण। अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची वक्तव्य तत्काळ थांबवावीत, संभ्रम निर्माण करू नये। फडणवीसांचा विरोधकांना सल्ला। अजित पवारांकडून आपल्या पक्षातील नेत्यांची कान उघडणी। महायुतीमध्ये बिघाडी होईल अशी वक्तव्य करू नका। अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांचे टोचले कान। निधी वाटपामध्ये कोणावरही अन्याय केला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची TV9 मराठीला माहिती। सर्व आमदारांना समान निधीचं वाटप। अजित पवार यांची प्रतिक्रिया। 10 तारखेपर्यंत शिंदे घरी जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार। कैलास गोरंट्याल यांची भविष्यवाणी। मुख्यमंत्री कोण हे महायुतीमधील 3 पक्ष ठरवतील। कैलास गोरंट्याल यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही। मंत्री शंभूराज देसाईंचं आमदार गोरंट्याल यांना प्रत्युत्तर। मतदारसंघातील विकास कामांसाठी 50 कोटींचा निधी द्या। खासदार कृपाल तुमानेंची अजितदादांकडे मागणी। अजितदादा सीएम व्हावेत ही गल्लीतील कार्यकर्त्यांसह दिल्लीश्वरांची इच्छा। अनिल पाटलांचं सूचक वक्तव्य। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात सुनावणी। दोन्ही प्रकरणामध्ये आजच अंतिम निर्णय येण्याची शक्यता। गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरा पुण्यामध्ये दाखल। शहा यांच्यासोबत जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा पुण्यामध्ये दाखल। अमित शहांसह नड्डा, फडणवीस आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मदनदास देवींच्या पार्थिवाचं घेणार अंत्यदर्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या नवीन मार्गिकेचं उद्घाटन। गरवारे कॉलेज ते रुबी हॉस्पिटल मार्गाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। मुंबई पोलीस दलामध्ये 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा गृह खात्याचा निर्णय। पोलिसांकडे मनुष्यबळाची तीव्र टंचाई असल्यानं कंत्राटी भरती करण्यात येणार। आम्हाला निधी देण्याबाबत अजित पवारांनी शब्द द्यावा। निधी न मिळाल्यास आम्ही कोर्टामध्ये जाणार। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही आक्रमक। निधी वाटपामध्ये गोलमाल। आम्हाला 2.5 कोटी निधी तर सरकारमध्ये गेलेल्यांना 35 कोटी निधी। निधी वाटपावरून पुन्हा कोर्टात जाण्याचा विचार। रवींद्र वायकर यांचं वक्तव्य। माझ्या मतदारसंघामध्ये नगरविकास खात्यातर्फे 100 कोटींचा निधी देण्यात आला। जितेंद्र आव्हाडांची माहिती। दरम्यान मला 1 रुपयाचाही निधी देण्यात आला नाही। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। शिंदे कष्टाळू तर ठाकरे कष्ट टाळू। मुख्यमंत्री 2.5 वर्ष घरामध्ये बसलेल्यांनी निधी दिला नाही। राम कदमांच्या वक्तव्यानं विधानसभेत गोंधळ। निधी वाटपामध्ये समानतेचा हा अजित पवारांचा दावा खोटा। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल। ठाकरे गट आणि काँग्रेसला निधी मिळालेला नाही। अंबादास दानवेंचं विधान परिषदेमध्ये वक्तव्य। निधी वाटपामध्ये कोणावर अन्याय केला नाही या अजितदादांच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। मंत्रिपदावरून नाराज असणाऱ्या गोगावलेंना 150 कोटींचा निधी देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। दरम्यान हा निधी विकास कामांसाठी। पालकमंत्री होण्याची इच्छा कायम। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। विधानभवनामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांची भेट। दोघांच्या भेटीवरून राजकीय तर्कवितर्कांना उधाण। उद्धव ठाकरेंच्या गटाला नवीन संसदेमध्ये कार्यालय मिळण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट। या संदर्भात लवकरच निर्णय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली अविनाश जाधव यांची भेट। ठाण्यामधल्या राहत्या घरी भेट घेत राज ठाकरेंनी केली अविनाश जाधवांच्या तब्येतीची विचारपूस। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळामध्ये येताच चिमुरड्यांना शिवगर्जना देत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर आपल्या खास शैलीमध्ये फडणवीस यांच्या कार्याचंही केलं कौतुक।
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2 दिवसात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. मुंबईच्या अंधेरीमधल्या चकाला परिसरातील रामबाग इमारतीवर दरड कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. 5 घरांचं मोठं नुकसान. ठाणे आणि पुण्याला आज पावसाचा येलो अलर्ट, तर कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट. राज्यात पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढण्याची शक्यता. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. भोर वरंद घाट वाहतुकीसाठी बंद करूनही वाहन चालक ऐकेनात. वाहन चालकांची वाहतूक सुरू. साताऱ्यामधल्या पाटणमध्ये प्रांताधिकाऱ्यांकडून अतिदुर्गम भागाची पाहणी. नांदेडच्या सहस्रकुंड धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळत आहे आणि हेच दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. खडकवासला धरणामध्ये 17.21 टीएमसी पाणीसाठा जमा. सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ. कोयना धरणामध्ये वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याचा नदीपात्रामध्ये विसर्ग. कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे तब्बल 8 रस्ते गेले वाहून. 15 गावांना मोठा फटका. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी. वर्धाच्या पुलगाव शिवारामध्ये पाण्याखाली गेलेला पूल हा पार करणाऱ्या तिघांचा व्हिडिओ व्हायरल. तिघांनी मद्यपान केल्याची माहिती, तर सुदैवानं तिघेही आले नदीपात्रातून बाहेर. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीला पूर. चंदगड तालुक्यामधल्या कुवाड बाजारपेठेमध्ये शिरलं पुराचं पाणी. रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यामधल्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वाशिमच्या केनवड, कोयाळी, नितनसा, नावलीसह अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. कांच नदीसह नाल्यांनाही पूर आल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिकं धोक्यात. लातूरच्या निलंगा तालुक्यामधल्या औरात शहाजनी पूल गेला पाण्याखाली. पुलावरही वाहतूक पूर्णपणे ठप्प, तर जामखंडी जवळचा पर्यायी पूल गेला वाहून. हिंगोलीमध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार पावसाची हजेरी. पाणी साचल्यानं तसंच ओढ्यांना पूर आल्यानं वाई बोलेडा मार्ग बंद, तर अनेक गावांचा संपर्क तुटला. धुळ्यामधल्या शिरपूरमध्ये अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचं आगमन. शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. नांदेडमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नांदेडमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्यानं सहस्रकुंड धबधब्याचं रौद्ररूप. मनमोहक दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. रत्नागिरीमधल्या खेड तालुक्यामधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शहापुरातील भोईर पाड्यामध्ये रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट. पाड्यामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यानं ग्रामस्थांची तारांबळ. रस्ता करण्याची मागणी. पालघर जवळच्या वडराई जेट्टीजवळ मालवाहू जहाजामध्ये तांत्रिक बिघाड. जहाजाच्या रडारमध्ये बिघाड झाल्यानं 24 तासांपासून जहाज एकाच ठिकाणी. 12 कामगार आणि जहाजाच्या मदतीनं मुंबई बंदरातून 2 जहाजं निघाल्याची माहिती. कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धरण क्षेत्रामध्ये संततधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रत्नागिरीमधल्या परशुराम घाटामध्ये आपत्ती व्यवस्थापनांसह महामार्ग व्यवस्थापनाची 24 तास गस्त. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाचा निर्णय. इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे ठाण्याच्या कसारा भागामध्ये राहणारे लोक भीतीच्या सावटाखाली. टेकड्यांवरील भूस्खलन होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली लोळ घसरत असल्यानं घरांना धोका. दगड कोसळल्यानं घरांचं नुकसान. नागरिकांची पुनर्वसनाची मागणी. पुण्याच्या वेल्ह्यामध्ये दरड कोसळल्यानं राजगडावरील बाले किल्ल्याचा मार्ग बंद. मनाई आदेश न जुमानता पर्यटकांची किल्ल्यावर धाव. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईच्या वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मवियाचं आंदोलन. मवियाकडून देश बचाव मोदी हटावची घोषणाबाजी. मणिपूर घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेचा मूक मोर्चा. यावेळेला महिलांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून केला निषेध व्यक्त. मीरा रोडमध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस आणि ठाकरे गटाचं आंदोलन. मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ खड्ड्यांमुळे रात्रीच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी. तब्बल 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. अधिवेशनासाठी उपस्थित राहत असतानाच भिवंडीमधील वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानं सत्यजित तांबेंनी ट्विट करून व्यक्त केला संताप. 30 मिनिटांच्या प्रवासाला 3 तास लागले. किती सहनशील जनता आहे, तांबेंचं ट्विट. नवी मुंबईमधल्या सायन पनवेल महामार्गावर रात्रीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी. बेलापूर रस्त्यावर 1.5 ते 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा.
गीतकार जावेद अख्तर यांना कोर्टाकडून समन्स जारी. कंगना राणावतनं दिलेल्या तक्रारी प्रकरणी 5 ऑगस्टच्या सुनावणीमध्ये कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश. न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीवर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब. लातूरच्या बल्लाळ चिंचोळीमधील विक्रमनगरमध्ये माजी सैनिकाची डोक्यामध्ये गोळ्या झाडून आत्महत्या. मुलं शाळेमध्ये तर पत्नी घरातच स्वयंपाक करत असतानाच माजी सैनिक सुशील कावळे यांनी उचललं टोकाचं पाऊल. शिर्डीमध्ये मंदिर परिसरामध्ये साई संस्थानं केलेली चप्पलबंदी एका 20 कर्मचाऱ्याला भोवली. मंदिर परिसरामध्ये काम करताना पायामध्ये सेफ्टी शूज नसल्यानं 20 कर्मचाऱ्याला विजेचा धक्का. थोडक्यात बचावला 20 कर्मचारी. जालन्यामधल्या औद्योगिक परिसरामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पळवली व्यापाऱ्याकडची 14 लाखांची रोकड असलेली बॅग. भर दुपारी घडलेल्या या घटनेनं परिसरामध्ये खळबळ. भिवंडीच्या ग्रामीण भागातील मंदिरामध्ये चोरी केल्याप्रकरणी 2 चोरट्यांना अटक. दोघांकडून 2,65,000 रुपये किमतीचे चोरीचं साहित्य हस्तगत. इगतपुरीमध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारामध्ये विक्रीसाठी नेताना पोलिसांनी पकडला. 6 लाखांचा तांदूळ जप्त. गडचिरोलीमध्ये 8 लाखांचं बक्षीस असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलानं पुनर्वसन घडून आणल्यामुळे अनेक माओवाद्यांचं आत्मसमर्पण. पीएसीएल आणि समृद्ध जीवन या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यानं अनेक ठेवीदारांची फसवणूक. सर्व ठेवीदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पैसे परत मिळवण्याची केली मागणी. नालासोपाऱ्यामधल्या पूर परिस्थितीचा मुक्या प्राण्यांना सुद्धा फटका. नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये पाणी साचल्यानं मोकाट श्वानांनी घेतला रेल्वे प्लॅटफॉर्मचा आधार. धाराशिवमध्ये शासकीय ठेकेदाराचे हलगी वाजवत बांधकाम विभागासमोर आंदोलन. 2 वर्षापासून थकीत बिलाचे पैसे न मिळाल्यानं ठेकेदार आक्रमक. धुळ्यात अद्यापही गेल्या वर्षीच्या नुकसानाची विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. दुसरीकडे मात्र 93 शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ घेतला. धाराशिवमध्ये भुयारी गटाच्या योजनेमुळे रस्ते उखडल्यानं चिखलाचं साम्राज्य. पावसामध्ये चिखल साचल्यानं वाहतुकीला अडथळे. चिपळूणच्या वाशिष्ठी डेअरीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शासकीय दरापेक्षा जास्त भावानं शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी. विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या आलिशान आणि आरामदायी सुविधा आता रेल्वे स्थानकावर सुद्धा मिळणार. पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी आरामदायी मसाज खुर्च्या उपलब्ध. गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी 40 विशेष रेल्वे फेऱ्यांची पश्चिम रेल्वेकडून घोषणा. उत्सव काळामध्ये धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची एकूण संख्या आता 248 वर. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 1 लाखांपेक्षा अधिक पुणेकरांच्या विरोधात पकड वॉरंट. वाहन चालक 7 दिवसांच्या आत न्यायालयामध्ये हजर न राहिल्यास वाहतूक पोलिसांकडून अटक करून न्यायालयामध्ये हजर केलं जाणार.